तथा पालक मंत्री बीड जिला डिस्ट्रिक्ट माननीय दस ओवर की कहा नहीं जा सकता। क्रिकेट है अनप्रेडिक्टेबल गेम जिसे कहा जाता है। अनिश्चितताओं का खेल जिसे कहा जाता है। अंतिम गेंद तक टूर्नामेंट में काफी अच्छा कार्य किया है कृष्णा मुंडे ने। खास आपले नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन असे भारताचे ऑलराऊंडर आणि आम्ही सुद्धा त्यांचे शुभारंभ होणार आहे आणि एक लक्षात घ्या, एकूण ही जी जागा आहे ती 14.5 एकर जागा आहे। ती महानिर्मितीच्या ताब्यातली जागा नगरपालिकेच्या हद्दीत आहे। ज्या नगरपालिकेच्या DP प्लॅनमध्ये त्याच्यावरती क्रीडांगणाचं रिझर्वेशन आहे। 99 वर्षाच्या लीजवरती क्रीडा विभागाचं नगरपालिकेचं आणि महानिर्मितीचं त्या ठिकाणी ॲग्रीमेंट झालं आहे। 20 कोटी रुपये प्राथमिक त्याला तत्वता मान्यता या परळीच्या क्रीडा संकुलासाठी। स्टेडियम म्हणजे फक्त स्टेडियम नाही आहे, तर क्रीडा संकुल आहे ज्यामध्ये इनडोर पण बरेचसे गेम आहेत आणि आउटडोर स्टेडियम पण आहे, स्विमिंग पूल पण आहे आणि इतर खेळाच्या संदर्भामध्ये सुद्धा फार मोठं क्रीडा संकुल त्या ठिकाणी होणार आहे। एकूण तत्वता त्याला 20 कोटीची मान्यता या ठिकाणी दिलेली आणि त्या जागेवर क्रीडा संकुलाचं आरक्षण असल्यामुळं महानिर्मितीला जे काही त्या जागेचे पैसे द्यावं लागत होते त्याच्याऐवजी महानिर्मितीने ती लीजवर या ठिकाणी जागा दिलेली आहे क्रीडा विभागाला आणि नगरपालिकेला। त्यामुळं या तिन्ही विभागाचे मी आभार मानतो। राज्याचे माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री यांचेही मी मनापासून आभार मानतो। मला आजचं औचित्य साधून याची घोषणा करायची होती। लवकरच लोकसभेच्या निवडणुका झाल्या की विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आपल्याला झालेलं दिसेल। आता PPL जसं असणार आहे तसं IPL जसं आहे तसं PPL यामध्ये आत्ता आपण पाहतोय की जवळजवळ ग्रामीण भागातल्या 130 टीम, शहरातल्या 122 टीम एवढ्या टीमनी सहभाग घेतला। 3024 खेळाडूंनी या ठिकाणी खेळले, पण हे सगळे मॅचेस नॉकआउट झाले। यामध्ये चांगल्या दर्जाचे खेळाडू काढून आपल्याला राज्य आणि देश पातळीवरती खेळवायचे असतील आपल्या मातीतले, तर त्याच्यासाठी एक सिलेक्टिव्ह गेम होणं आवश्यक आहे। म्हणून या ठिकाणी मी आज जाहीर केलं की परळीमध्ये PPL IPLच्या धर्तीवर PPL या ठिकाणी खेळवलं जाणार। आज जे 3024 खेळाडू खेळले त्यातले आम्ही 700 खेळाडू निवडणार। चांगले बॅट्समन, चांगले बॉलर, चांगले बॅट्समन बॉलर, चांगले विकेटकीपर, चांगले ऑलराऊंडर आणि 20 टीम आम्ही वेगवेगळ्या टीम देणार ज्या ओनर असतील टीमचे, आणि ते टीममधून त्या 700 प्लेयरचा ऑप्शन होईल आणि त्या चांगल्या खेळाडू बॅलन्स टीम होतील आणि लीग मॅचेस होतील आणि त्या लीग मॅचेसमधून खऱ्या अर्थानं 20 ओव्हरचा त्या ठिकाणी फॉर्मॅटवर टेनिस बॉलच्या क्रीडा खेळवल्या जातील आणि त्यातनं चांगल्या दर्जाचे खेळाडू या ठिकाणी बाहेर येतील आणि त्यांना वरती संधी राज्य पातळीवर आणि देश पातळीवर मिळू शकेल।